सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आता महाविस्तार ॲपचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे। महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्यास मोठी मदत होणार आहे। महाविस्तार ॲपमधून शेती संदर्भात सर्व माहिती ही शेतकऱ्यांना उपलब्ध होईल। प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेती शाळेचं आयोजन करणार असल्याची घोषणा देखील आता मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। तर कीड व्यवस्थापनासाठी डिजिटल शेती शाळा असेल असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महाविस्तार ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे। AI पॉवर्ड ॲप आहे। मग कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला, कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे, कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे, अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे। त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे। त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय हे देखील त्या ठिकाणी मिळेल। त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ॲप आहे तो लॉन्च केलेला आहे। 70,000 क्विंटल बियाणं ट्रूथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे। म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते। पुढच्या वर्षीपासून 100% बियाणं ट्रूथफुलचंही हे आपल्या साथी पोर्टलवर असेल। त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू। प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे। त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे। लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल। म्हणूनच बँकर्सला शिंदे साहेब आणि मी काल परवा SLBCला होतो त्यावेळेस आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसतं आदेश काढता पण अंमलबजावणी होताना दिसत नाही। त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची हमी तुम्ही घ्या। तर SLBCने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी एकतर SLBCचे सगळे मेंबर्स सगळ्या बँकांची बैठक घेणार आहेत, सर्व ब्रँचेसची, की कोणी सिबिल मागायचं नाही आणि तरीही कोणी सिबिल मागितलं तर त्याच्यावर कारवाई करायचं त्यांनी आश्वासन दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।